सासंगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारचे सासंगतची. आज आपण सेवा, सत्संग, नामस्मरण यांचं भगवद्गीतेमध्ये तसेच संतांनी काय महत्त्व सांगितले आहे त्याच्यावरती सविस्तर चिंतन करूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सेवा, सत्संग आणि नामस्मरण. भगवद्गीता माणसाला कर्म, भक्ती, ज्ञान आणि समत्वाचा मार्ग शिकवते. सेवा, सत्संग आणि नामस्मरण हे शब्द सर्वत्र एकाच स्वरूपात आलेले नसले तरी गीतेतील अनेक शिकवणी या तिन्ही संकल्पनांना आधार देतात. बघा, सासंगतची भगवद्गीतेनुसार सेवा काय सांगितलेले आहे, कर्मयोग कशा पद्धतीने सांगितलेला आहे ते आपण पाहूयात. भगवद्गीतामध्ये लॉर्ड कृष्ण अर्जुनाला सांगतात की स्वार्थाचा त्याग करून कर्तव्य भावनेने कर्म करणे हीच खरी सेवा आहे. त्याच्यावरती एक प्रसिद्ध श्लोक देखील आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अध्याय नंबर 2 आहे. श्लोक क्रमांक 47 आहे. याचा अर्थ असा आहे की तुझा अधिकार कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. म्हणून फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करत राहा. दुसरा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की योगः कर्मसु कौशलम. अध्याय नंबर 2 श्लोक 50. त्याचा अर्थ असा आहे की निस्वार्थ भावनेने, समत्वाने आणि कुशलतेने केलेले कर्म म्हणजे योग आहे. याच्यातून संदेश असा आहे की सेवा ही उपकार नसून कर्तव्य आहे. आपण बऱ्याच वेळा इतरांची सेवा करतो, तर ते सेवा पण जणू आपल्याला असं वाटतं की आपण इतरांवरती उपकार केला, परंतु उपकार नसून ते आपलं कर्तव्य आहे. प्रत्येकात आपण एक चैतन्य स्वरूप पाहून त्याची सेवा करणं गरजेचं आहे की प्रत्येकामध्ये हे आत्मतत्व आहे आणि आपल्या बाबतीत जे पण काही घडत आहे ते आपलं पूर्वकर्माचं संचित आहे. त्याच्यानुसार आपण आपल्यासमोर आलेली व्यक्ती ही आपल्याच कर्माचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपल्याच चुकांचं प्रतिबिंब पाहून उलट त्या व्यक्तीचा रागराग न करता त्याची सेवा करायला हवी. पुढची गोष्ट म्हणजे काय, तर सेवेमुळे अहंकार नष्ट होतो. जेव्हा आपण मनापासून सेवा करतो त्यावेळी आपल्यामध्ये असलेला जो युगो आहे तो युगो त्या ठिकाणी नष्ट होतो आणि त्यामुळे आपले मन शुद्ध होते आणि भक्ती पवित्र होते. सेवा हे भक्तीचे जिवंत रूप आहे. आपण जे भक्ती करत असतो ती भक्ती आपल्याला कृतीयुक्त दिसत नाही, परंतु जेव्हा आपण इतरांची सेवा करतो त्यावेळेस आपण जी भक्ती करतो त्या भक्तीचं एक प्रॅक्टिकली रूप आपल्याला आपल्यासमोर दिसत असतं. ज्याचा जसा सेवाभाव आहे त्याप्रमाणे ज्याचा जसा सेवाभाव आहे त्याप्रमाणे त्याला त्याचं फळ मिळत असतं. भगवद्गीतेनुसार सत्संग. बघा, भगवद्गीतेमध्ये सत्संगचं काय महत्त्व सांगितलेलं आहे. गीतेत सत्संग हा शब्द वारंवार नसला तरी ज्ञानी, संत आणि सद्गुरूंचा सहवास अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. भगवद्गीतेमध्ये सरळ सत्संग हा शब्द नाही वापरला, परंतु त्याच्यापर्यंत जाण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्ञानी, संत, सद्गुरूंचा सहवास अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे. श्लोक त्याच्यावरती असा आहे की तद्विधी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34. त्याचा अर्थ असा आहे की विनम्रतेने आणि सेवाभावनेने आणि योग्य प्रश्न विचारून ज्ञानी पुरुषांकडून ज्ञान प्राप्त कर, असे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. त्याच्यातून त्यांनी संदेश असा दिलेला आहे की चांगल्या संगतीने विचार शुद्ध होतात, सद्गुरू जीवनाला योग्य दिशा देतात, सत्संगामुळे विवेक जागृत होतो, काय योग्य आणि काय अयोग्य, काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं
ते आपल्याला प्राप्त होतं. चुकीच्या सवयी बदलण्याची प्रेरणा मिळते. मग आपण काय होतो, सत्संगमध्ये गेलं की बऱ्याच चांगल्या गोष्टी ऐकत असतो. कधी आपल्याच चुका आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि आपण त्या बदलण्याचा प्रयत्न करत असतो. भगवद्गीतेनुसार नामस्मरणाचं काय महत्त्व आहे ते आपण पाहूयात. तस्मात्स व्रेषु कालेषु मामनुस्मर युध्यच्च. अध्याय 8 श्लोक 7. त्याचा अर्थ असा आहे की सर्व काळ माझे स्मरण कर आणि तुझे कर्तव्यही पार पाड. आणखी एक श्लोक आहे की मनमना भव मद्भक्तो, म्हणजे अध्याय 9 आहे, त्यामध्ये 34 श्लोक आहे. अर्थ त्याचा असा आहे की मन माझ्यात ठेव, माझा भक्त हो आणि माझे स्मरण कर. नामस्मरणामुळे मन स्थिर होते. यावरील श्लोकामधून आपल्याला काय संदेश मिळाला, तर नामस्मरणामुळे आपले मन स्थिर होते, संकटामध्ये आपल्याला धैर्य मिळते, प्रत्येक कर्म परमात्म्याला अर्पण करण्याची भावना निर्माण होते. आणि जेव्हा प्रत्येक कर्म आपण परमात्म्याला अर्पण करतो तेव्हा आपण निश्चिंत राहतो, आपल्यामध्ये विकारांचं अस्तित्व कमी होतं. आता बघा, आपण संतांनी काय सांगितलं, हे सेवा, सत्संग, नामस्मरण याच्याविषयी आपण चिंतन करूयात. बघा, नाम घेतल्यामुळे मन शुद्ध होते. संत तुकाराम सांगतात की नाम घेतल्याने मन हे शुद्ध होते. त्यांच्या अभंगात नामस्मरणाला सर्वश्रेष्ठ साधना म्हटले आहे. त्यांच्या मते नामातच परमेश्वराचे साक्षात स्वरूप आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सेवा, भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय जीवनाला पूर्णत्व देतो आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये परमात्मा पाहण्याची शिकवण त्यांनी दिलेली आहे. संत एकनाथ महाराजांनी काय सांगितलं की खरी भक्ती म्हणजे समाजाची सेवा, नम्रता आणि सर्वांशी प्रेमाने वागणे. संत नामदेव महाराज काय म्हणतात की नामस्मरणाला जीवनाचा श्वास म्हटला आहे त्यांनी. त्यांच्या मते नाम घेतल्याने मनातील विकार कमी होतात आणि देवाशी नाते दृढ होते. संत कबीरजी सांगतात की साधूचा संग आणि रामनाम हेच जीवनाचे खरे धन आहे. कबीरांनी बाह्य दिखाव्यापेक्षा अंतकरणातली शुद्धता आणि सेवा आणि ईश्वर स्मरण यावर भर दिलेला आहे. यावरून निष्कर्ष असा निघतो की भगवद्गीता आणि संत परंपरा यांचा एकत्रित संदेश असा आहे की सेवा अहंकार कमी करून प्रेम आणि मानवतेची भावना वाढवते. सत्संग अज्ञान दूर करून विवेक आणि सदाचार वाढवतो. नामस्मरण मन शांत, स्थिर आणि परमात्म्याशी जोडून ठेवते. ही तिन्ही एकत्र आचरणात आणल्यास व्यक्तीचे जीवन केवळ धार्मिक न राहता कर्तव्यनिष्ठ, प्रेममय आणि समतोल आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध बनत असते. अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की जर आपल्या जीवनामध्ये सेवा, सत्संग, नामस्मरण या तीनही गोष्टी का महत्त्वाच्या आहेत, त्याला भगवद्गीता काय प्रमाण देते, संत काय प्रमाण देतात आणि आता सद्गुरूंनी ते आपल्याला का सांगितलेलं आहे, याचा बॅलन्स आपल्याला आपल्या विचारातून शोधायचा होता. तो आपण शोधलेला आहे. तसेच सेवा, सत्संग आणि नामस्मरण यांचा त्रिवेणी संगम आहे. याच्यामध्ये आपण या संगमामध्ये जर आपण तुडुंब भरलो तर आपलं कल्याणच होणार आहे, हे निश्चित आहे. म्हणून आपण सेवा, सत्संग, नामस्मरण या तीनही गोष्टी करणं गरजेचं आहे. आता हे सेवा, सत्संग आणि नामस्मरण आहे. बघा, त्याची आपण उदाहरणे पाहूयात की बऱ्याच ठिकाणी बघा, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण इतरांच्या हितासाठी जर कार्य करत असेल तर त्याला आपण निस्वार्थ सेवा म्हणतोच. उदाहरणार्थ बघा, मंदिर असेल, मिशन असेल, आश्रमामध्ये स्वच्छता करणे किंवा आपण लंगर असेल, लंगरमध्ये आपण काय करतो, अन्न वाढतो किंवा भांडी धुतो, आजारी व्यक्तींची सेवा करतो, वृद्धांना रस्ता ओलांडण्यास मदत करतो, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो, रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल किंवा समाजोपयोगी उपक्रमामध्ये सहभागी होणं असेल, घरातील कामात आईवडिलांना मदत करणं असेल,
तर ही सगळी आहे निस्वार्थ सेवा. अहंकार बाजूला ठेवून आपण ईश्वराची जणू काही आपण ती सेवाच करत असतो. आता सत्संग या शब्दाचा अर्थ असा आहे की सत्याचा आणि चांगल्या विचारांचा सहवास. मग तो कोणाच्याही रूपामध्ये असेल, कधी ग्रंथांच्या रूपामध्ये असेल, कधी संतांच्या रूपामध्ये असेल, कधी सद्गुरूंच्या सद्विचारांच्या सहवासामध्ये असेल. मग त्यामध्ये अजून संतांची प्रवचनं ऐकणं, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांसारख्या आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करणं हे सुद्धा सत्संग आहे. भजन कीर्तनामध्ये सहभागी होणं, चांगल्या विचारांची चर्चा करणं, वाईट संगत टाळून सज्जनांच्या सहवासामध्ये राहणं, तर हे पण एक प्रकारचं हे सत्संगच आहे. नामस्मरण काय आहे तर श्रद्धेने आणि प्रेमाने परमात्म्याच्या नावाचं किंवा स्वरूपाचं सतत स्मरण करणं. उदाहरणार्थ सकाळी सकाळी उठल्यानंतर देवाचं नाव घेणं, काम करतानाही मनात परमात्म्याचं स्मरण ठेवणं, चालताना, प्रवासात किंवा रिकाम्या वेळेत नामजप करणं, झोपण्यापूर्वी कृतज्ञतेनं आपण परमात्म्याचं स्मरण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण सेवा, सत्संग, नामस्मरण करू शकतो. आता त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे नामस्मरण. नामस्मरण हे फक्त आपण बसून करू शकत नाही, तर आपण उठता, बसता, खाता, पिता आपण ते करू शकतो. आणि नामस्मरण हे फक्त ओठांनी नाही, तर ते अंतःकरणातून व्हायला हवं. आता एक उदाहरण बघूया, झाडाचं उदाहरण सांगूया. बघा की सत्संग म्हणजे झाडाला मिळणारी सुपीक माती, योग्य विचार देते. नामस्मरण म्हणजे झाडाला मिळणारं पाणी आहे, मनाला जिवंत आणि ताजं ठेवतं. आणि सेवा म्हणजे झाडाची फळे, आपल्या जीवनाचा लाभ इतरांना मिळतो. म्हणूनच सत्संगातून योग्य विचार मिळतात, नामस्मरणातून ते मनात दृढ होतात आणि सेवा त्या विचारांचे कृतीत रूपांतर करत असते. अशा प्रकारे आपण सेवा, सत्संग आणि नामस्मरण याच्याविषयी सविस्तर जाणून घेतलेलं आहे. तर हे विचारात आपण इथेच थांबूयात. धन्य निरंकारचे.